चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरात एक दोन नव्हे तर तब्बल 8 लोकांचा दुर्दैवी असा मृत्यू झालाय। नक्की हा मृत्यू कशामुळे झालाय हे आपण त्यांच्या नातेवाईकांकडून जाणून घेणार आहे। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर पोलिसांकडून सांगण्यात येतंय की हे जे मृत्यू आहे ते नैसर्गिक आहेत। मात्र ह्या मृत्यू आहेत ते कशामुळे झाले? मृत्यू म्हणजे दारूमुळेच झाले सर। कारण नैसर्गिक 1 होईल 2 होईल, 10-10, 11-11, 12-12 नाही होणार। आणि सगळ्यांच्या तोंडातनं फेस आलाय आणि असं झालं की सेम माझ्या भावाला जसं झालंय दुसऱ्याला पण तसंच झालं। दारू पे डायरेक्ट व्हेंटिलेटरवरच डायरेक्ट अर्ध्या तासात व्हेंटिलेटरवर पाईप टाकले, पोटातनं दारू पण काढली आणि तोंडातनं फेस कंटिन्यू चालू आहे। आणि 3-4 तास ठेवल्यानंतर मग डायरेक्ट मृत्यू घोषित करायला। असेच पठाण कुटुंबियांचेही नातेवाईक आपल्या समोर येतात। काय घडलं? कोण होते तुमचे? माझे दाजी होते, काय घडलं एकंदरीत? त्यांचं पण तसंच झालं सेम। दारू प्यायल्यानंतर त्यांच्या तोंडातनं फेस यायला लागलं होतं कंटिन्यू। तेच सेम मृत्यू झाला त्यांचा पण। पोलिसांकडनं तर सांगण्यात येतंय की हे नैसर्गिक मृत्यू आहे, दारूचे मृत्यू नाही आहेत असं बोललं जातंय। नीट चौकशी केली की सगळं स्पष्ट होईल। चौकशी अगर नीट झाली तर सगळं स्पष्ट होईल। अनेक नातेवाईक या परिसरात येतात, अनेक जणांचे मृत्यू या परिसरामध्ये झालेले आहेत। कशामुळे झालेत असं वाटतं? दारूमुळे झालं ते। तोंडाला फेस हे नाही आहे, हे नैसर्गिक नसतं हे। पहिले पण दारू पिणारे मेलेले, पण कंटिन्यू नाही मेल्यामुळं हे कळलं नाही। कधी आज एक गेलं, परवा दिवशी 2 गेलं, असं झाल्यानंतर कळलं नाही। आता कंटिन्यू 5-6 जण, 6 जण, 8 जण गेल्यामुळं हे कळलं की दारूमुळेच झालंय। मग हे गुट्टे माहिती असून पण पोलीस त्याच्यावर कारवाई करत नाही? काय माहिती, आतापर्यंत तर केलीच नाही कारवाई। पोलीस करायला पाहिजे ना कारवाई, आतापर्यंत केलीच नाही कारवाई। त्याच्यामुळं दारूचं धंदे जोरात वाढले। कॅमेरामन निखिल सह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।